नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं माझ्या ब्लॉग्समध्ये। तर मित्रांनो, आता सध्या खूप पावसाळ्याचा दिवस चाललेले आहेत। तर मित्रांनो, आता आपण एका आंब्याच्या खाली जाणार आहोत आणि तिथे आतापर्यंत आंबे पिकलेले आहेत की नाही ते आता आपण पाहणार आहोत। तर मित्रांनो, असं मानलं जातं की त्या आंब्याला खूप पावसाळा असतो तरीही साका पडतात, म्हणजे पिकलेले आंबे जे आहेत ते पडतात। तर मित्रांनो, आता आपण रिअलमध्ये तिथे जाऊन पाहणार आहोत नेमकं तिथं आंबे जे आहेत, जे साका पिकलेले आहेत ते पडलेले आहेत की नाही। जर पडलेले असतील तर तुम्हाला मी आजच्या ब्लॉग्समध्ये नक्की दाखवणार आहे। तर मित्रांनो, ब्लॉग्समध्ये लागून राहा। तर मित्रांनो, तुम्हाला इथून मी दाखवतो, आंब्याच्या जवळ आलो आहोत आम्ही। मित्रांनो, तुम्हाला दिसत असेल हो जो मोठा आंबा आहे त्याच्या साका खाण्यासाठी आपण जाणार आहोत। तर मित्रांनो, खाली पडलेले आहेत की नाही ते आता मी तुम्हाला दाखवतो। आता जवळ जाणार आहोत आपण। तर मित्रांनो, आता आपण आंब्याच्या जवळ आलो आहोत। तुम्हाला हो आंबा दिसत असेल, एवढा मोठा आहे, एकदम विशाल असा। तर वरती तर काही दिसत नाही, पण आता आपण खाली पाहूया। खूप जंगल जे आहे ते वाढून आलेले आहे, एकदम झाडे झुडपे वेली खूप प्रमाणात वाढून गेलेले आहेत, पण आपण आंबे दिसत नाही। तर मित्रांनो, आता आपल्याला एक साख जी आहे ती दिसलेली आहे, नेमकी आंबा आहे की काय आहे ते। तर मित्रांनो, तुम्हाला दिसत असेल हा आंब्याचा जो भाग आहे तो कसा झालेला आहे। मित्रांनो, आता पावसाळा आहे त्याच्यामुळं कसेही आंबे जे आहेत ते आढळून येतात। तर मित्रांनो, तुम्हाला दिसत असेल पिकलेला आहे आणि वरून पडलेला आहे, त्याच्यामुळं तो फुटलेला आहे थोडा, पण आंबा थोडा वेगळाच आहे। आता आपण परत दुसरा आंबा जो आहे तो आपण सापडून पाहू। तर मित्रांनो, आता परत आपल्याला एक साख जी आहे ती दिसलेली आहे आणि ते पण मस्त पिकलेली आहे मित्रांनो, एकदम। आता हे आम्ही नेऊन खाणार आहोत। तर मित्रांनो, तुम्हाला पावसाळ्यामध्ये पण एवढे साका जे आहेत ते तुम्हाला दिसत आहेत, हातामधून निसटलेला आहे। मित्रांनो, ब्लॉग्स आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, आजच्या ब्लॉग्समध्ये एवढंच। जय हिंद, वंदे मातरम।